सो मित्रांनो, चला पुन्हा एकदा सुट्टी आणि पुन्हा एकदा नवीन प्लॅन. आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली सोबत चाललोय शिर्डीला. सो या साईबाबाचं दर्शन करूया. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही स्पेशल ट्रिप आहे माझ्यासाठी. कारण लग्नाच्या वेळी माझ्या मिसेसने, माझ्या बायकोने हे केलेलं की साईबाबाला बोललेले की आम्ही ज्यावेळी पण लग्न होईल, लग्न झाल्यानंतर आम्ही जोड्याने भेट द्यायला येऊ. पण जवळपास 15 वर्ष झाली आजपर्यंत काय तो योग नाही आला. आज 16व्या वर्षी तो योग आलाय. सो आम्ही चाललोय शिर्डीला. ठीक आहे, चलो फिर मिळते शिर्डी को आज. आता आम्ही निघालेलो आहोत शिर्डीला जायला. बाय बाय, कमिंग शिर्डी. आपण आता सिग्नलला थांबलोय. स्ट्रेट रोड जो चाललाय तो कल्याणला चाललाय. लेफ्टचा जो रोड आहे हा टुवर्ड्स डोंबिवली स्टेशन. डोंबिवली स्टेशन इकडनं जवळपास 1-2.5 ते 3 किलोमीटरवर आहे. आणि अजून अजून आपला एक मित्र भेटणार आहे जो कल्याण मॉलच्या थोडस पुढे पत्री पुलच्या इथे भेटेल, मंगेश. तो आपल्या सोबत येतोय शिर्डीसाठी. सो भेटू मग आपण. माझी फॅमिली थोडीशी लाजतात सगळीजण. कल्याणचा खूप जुना मॉल, मेट्रो मॉल, केडीएमसी मधला हा सगळ्यात जुना मॉल आहे. आपण मॉल पर्यंत पोहोचलोय कल्याणच्या. आणि आपला पत्री पूल येईल. पत्री पूल नंतर मंगेश भेटेल आपल्याला. ठीक. पत्री पूल आलेलं आहे कल्याणचं. त्यानंतर आपण लेफ्ट मारणार आणि हायवेला जाणार आहोत. आणि हायवे नंतर समृद्धी महामार्ग. तुम्ही पाहू शकता आज समृद्धी महामार्ग किती सुंदर बनवलेला आहे. गेल्या वर्षी मी ट्रॅव्हल केलेलं शिर्डीला जाताना. तेच उभे होते ते. मंगेश आमची वाट बघतोय जवळपास सकाळचे 7 वाजल्यापासून. आणि आम्ही पावणे 2 तास, पावणे 9ला पोहोचलेलो आहोत. खूप परेशान दिसतोय. चल चल ये, चालव चालव. आपण आता हायवेला आलेलो आहोत आणि राईट घेतोय टुवर्ड्स नाशिक हायवे बोलतो त्याला. भिवंडी बायपास. तुम्ही स्ट्रेट गेलात तर भिवंडीला, आणि लेफ्ट जर घेतला असता तर ठाण्याला. चेंज ड्रायव्हर पण चेंज झालेला आहे. चेंज ड्रायव्हर. सगळ्यांना भूक लागलेली आहे. आणि जवळपास आपण आता टोल नाक्यावर आलेलो आहोत. टोल नाक्यानंतर नाश्ता करणार आहोत. मित्रांनो पाहू शकता श्री दत्त स्नॅक्स. आम्ही नाश्ता केलाय ऑलरेडी. मी तुम्हाला नाश्ता काय काय केलं ते सांगू शकतो फक्त, पण दाखवू नाही शकलो. कारण प्रॉब्लेम असा झाला, आम्ही लाईन लावेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आलेल्या त्या या भुक्कड लोकांनी चालू केल्या. त्याच्यामध्ये पहिली माझी बायको, तिने खायला चालू केलं. दुसरी सोनू आमची, हा ठेवलं नाही आम्हाला काय खायला. तिसरी माझी पोरगी पळते, ठीक आहे. आणि चौथा माझा मुलगा बसलाय गाडीमध्ये, ठीक आहे. सो चला तर निघूया. मी काय काय खाल्लंय ते सांगतो आणि काय कॉस्ट आली ती सांगतो. आम्ही ते 3 मिसळ, 4 वडे, बटाटे वडे, आणि चहा, पाण्याची बॉटल, कोथंबीर वडी, आणि 2 सँडविच, ग्रिल सँडविच, चीज ग्रीन सँडविच. आणि त्याची कॉस्ट अप्रॉक्सिमेटली 740 रुपीज झालेली. श्री दत्त स्नॅक्स बेसिकली ही पनवेलचीच ब्रँच आहे. पनवेल त्यांचं मेन हॉटेल आहे. त्यानंतर त्यांच्या बरेच ब्रांचेस आहेत, हायवेला आहेत, एअरपोर्टला आहेत. सो चला तर निघूया आता. आपण डायरेक्टली शिर्डीमध्ये भेटू तुम्हाला. चला, लेट्स गो. मित्रांनो, समृद्धी महामार्ग स्टार्ट झालेला आहे. आणि जवळपास इकडनं शिर्डी जे आहे हे 117 किलोमीटर आहे. आणि आपल्याला बरोबर 1 तास 22 मिनिटांमध्ये आपण आता शिर्डीमध्ये पोहोचू. एक्सप्रेस स्टार्ट झालाय. मित्रांनो, शेवटी आपण कसारा घाटामध्ये पोहोचलेलो आहोत. असेल 600 मीटर. एक नदी पण दिसते इकडे.
मित्रांनो, शिर्डीसाठी एक्झिट घेतलेला आहे समृद्धी हायवे वरून आणि जवळपास 8 ते 9 किलोमीटर आहे अजून शिर्डी. आमचा कॅमेरा बरोबर तुम्ही पाहू शकता समोर होर्डिंग लागलेले आहेत. समोर हायवे आहे. समृद्धी महामार्ग आम्ही सोडलेला आहे. समृद्धी हायवेला ऍक्च्युली श्री बाळासाहेब ठाकरे हायवे महामार्ग बोलतात. समृद्धी सगळे बोलतात पण ऍक्च्युली नाव आहे श्री बाळासाहेब ठाकरे हायवे महामार्ग. आपण आता शिर्डीमध्ये प्रवेश करतोय आणि समृद्धी महामार्ग. थँक्यू नितीन गडकरी सरजी. अशा प्रकारे आम्ही शिर्डीमध्ये एंट्री केलेली आहे. जमिनीमध्ये एवढीशीच राहिले. गरमीमध्ये नाही ती छोटीशी परगी आहे ना त्याच्यामध्ये ते थोडं इकडनं एंट्री आहे. या बिल्डिंग मध्ये जावं लागतं. कडे नाही टाकते. जाऊ दे सरळ जाऊ तुम्ही सांग. साईबाबाची चावडी. आणि द्वारकामाई मंदिर आहे. इथे साईबाबाचं आश्रम व्यवस्था होती. इथे साईबाबा बसायचे. हनुमान मंदिर आहे. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. तुम्हाला माहितीच असेल की आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये. तरी पण मी काही ठिकाणचे व्हिडिओज मी किंवा फोटोज आहेत ते मी तुम्हाला दाखवेनच. मित्रांनो, साईबाबाचं दर्शन झालेलं आहे. ठीक आहे. जवळपास एक तासभर लागला आम्हाला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि आज बरीच गर्दी होती. आज बुधवार आहे तरी पण बरीच गर्दी होती. दर्शन आम्ही सगळीकडे घेतलं पण बऱ्याच गोष्टी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड नाही करू शकलो कारण आतमध्ये मोबाईल मला परमिशन नाही बिलकुल. पण बाहेरच्या ज्या गोष्टी होत्या द्वारकामाईची चावडी वगैरे मंदिरं वगैरे या सगळ्या गोष्टी मी शूट केल्यात. आतमधला मी व्हिडिओ टाकेनच. नक्की एकदा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.